हो भृगुकुल जय अवसर सुनि शिव धनु भंगा जय अवसर सुनि जय अवसर सुनि जय अवसर सुनि तेई अवसर सुनि शिव धनुभंगा आयो भृगुकुल कमल पतंगा. मांडी घाला नसेल जमत तर मागं बसा. आल्या असून पाहतो तुम्हाला जमणार नाही शेवटपर्यंत. आणि तुम्ही पण सीटला आला एवढा आळस म्हटल्यावर लोकांचे चेहरे पाहणं तुमच्यावर सगळे संकट दिसतं जगाचं. मागं बसा ना, मागं बसा. मांडी घालता येत नसेल तर. तेही अवसर सुनि शिव धनुभंगा आयु भृगुकुल कमल पतंगा. त्याच वेळेला परशुरामजीचं आगमन झालं. इथून दिसेल तुम्हाला बैलासारखे पुष्ट खांदे, आरक्त नयन, विशाल भाल, पुराण प्रसिद्ध परशु, 21 वेळा निक्षत्रिय पृथ्वी करण्याची क्षमता आणि ज्याच्याकडे बघावं त्याला वाटतं आपलं मरण जवळ आलं अशी रागीट दृष्टी. असे परशुरामजी मंडपाच्या महाद्वारात आल्याबरोबर हमला करायच्या तयारीत जेवढे राजे सज्ज झाले होते त्या सर्वांनी आपापलं हत्यार टाकून दिलं. लटलट लटलट कापू लागले आणि परशुरामजीच्या पुढे जाऊन आपल्या आजोबाच्या बापाच्या नावाचा उल्लेख करून साष्टांग दंडवत. पितु समेत कहीं कहीं लगे करण सब दंड प्रणाम. पितु समेत कहीं कहीं लगे करण सब दंड प्रणाम. लगे करण सब दंड प्रणाम. कहीं कहीं लगे कर्ण सब दंड प्रणामा. आपापल्या बापाच्या आजोबाच्या नावाचा उल्लेख करून साष्टांग दंडवत. बाबाजी, मी अमुकाचा नातू अमुक माझे आजोबा, मी अमुकाचा मुलगा अमुक माझे वडील. तुम्ही चातुर्मास थांबला होता का नाही संगमनेरला? चिक्कू, द्राक्षे, सफरचंद मीच आणत होतो. बाबाजी, उद्देश एकच, बाबाजीनं मारू नये बरं का. बोडके साहेब